तर एक महत्त्वाची बातमी, जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॉपकॉर्नवर 3 प्रकारे जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पॉपकॉर्नवर मीठ आणि मसाला टाकून लेबल न लावता विकल्यास त्यावर 5% जीएसटी आकारला जाणार आहे। तर हेच पॉपकॉर्न लेबलसह विकले जात असतील तर मात्र त्यावर 12% इतका जीएसटी लागेल। तर कॅरमल पॉपकॉर्नमध्ये साखर मिसळली जाते त्यामुळे त्यावर 18% जीएसटी आकारला जाणार आहे। तर एक महत्त्वाची बातमी, जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॉपकॉर्नवर 3 प्रकारे जीएसटी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। पॉपकॉर्नवर मीठ आणि मसाला टाकून लेबल न लावता विकल्यास त्यावर 5% जीएसटी आकारला जाणार आहे। तर हेच पॉपकॉर्न लेबलसह विकले जात असतील तर मात्र त्यावर 12% इतका जीएसटी लागेल। तर कॅरमल पॉपकॉर्नमध्ये साखर मिसळली जाते त्यामुळे त्यावर 18% जीएसटी आकारला जाणार आहे।